सभापती महोदय, 27 फेब्रुवारी 24-25चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला। त्यामध्ये शिक्षण विभागासंदर्भातल्या बऱ्याचशा अडचणी आहे, त्यात कुठेही विचार झाला नाही। 2005 पूर्वीची पेन्शन योजना मिळावी याच्यासाठी सातत्याने सभागृहामध्ये बऱ्याचशा वेळेस मांडलं, आंदोलन झाले, तरीही त्यात तरतूद झालेली नाही। तर जुनी पेन्शन योजना संदर्भात तरतूद करण्यात यावी। त्यानंतर राज्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पासून अनुसादायिक योजना लागू करण्यात आली आहे। त्यासाठी सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावा यासाठी सुद्धा कुठं बजेटमध्ये धरण्यात आले नाही। 2005 पूर्वी कायम युनानी तत्वावर काम करणारे आमचे बांधव बऱ्याच वर्षापासून 12 वर्ष काम करून सुद्धा त्यांना अद्याप पगार दिला नाही। आता मागच्या अधिवेशनामध्ये 1160 कोटी रुपये मिळाले, पण अद्याप बरेचसे शिक्षक त्याच्यापासून वंचित राहिले आहे। त्याचा सुद्धा विचार होण्यात यावा। आणि एका शाळेमध्ये एक शिक्षक 100% पगार घेतो, एक शिक्षक 20% पगार घेतो, सारख्याच प्रमाणात ते काम करत असतात, पण एकाला एक न्याय अशी ही व्यवस्था योग्य नाही। म्हणून आमची आपल्याला मागणी आहे का पूर्ण वेळ काम करणारे शिक्षक आहे यांना 100% अनुदान दिलं पाहिजे। गेल्या किती वर्षापासून आझाद मैदानमध्ये आमचे बांधव उपोषण करत आहे, अद्याप त्यांना 12 वर्षानंतर 20% पगार चालू झाला। 100% पगार चालू होण्यासाठी साधारण त्यांना 10 वर्षाचा जर काळ लागला तर त्यांचं आयुष्य व्यर्थ जाईल असं मला वाटतं। म्हणून प्रचलित प्रमाणे त्यांचा पगार देण्यात यावे यासाठी शासनाने विचार करण्यात यावी। दुसरी गोष्ट, राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना भौतिक सुविधा संदर्भात बऱ्याचशा त्रुटी आहे। एका शाळेवर तर लाईट नाही, काही शाळांवर शिक्षक नाही, काही शाळांना वाटल तशा अडचणी येतात। यासाठी सुद्धा सरकारने विचार केला पाहिजे। दुसरी गोष्ट, मेडिकल बिला संदर्भातला सातत्याने सभागृहामध्ये मागणी होती का कॅशलेस पद्धत द्या। गेल्या 4 वर्षापासून करोनाच्या काळातले सुद्धा मेडिकल बिल प्रचित आहे, म्हणून येणाऱ्या पुढच्या अधिवेशनमध्ये प्रचलित प्रमाणे करावा, म्हणजे आमच्या शिक्षक लोकांना इतके वर्ष बिलासाठी प्रलंबित वेट करावा लागणार नाही। तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, संस्था चालकांसंदर्भातलं जे आपल्याला पूर्वी 12% अनुदान दिलं जात होतं, आता ते 4% अनुदान देतात। त्यामुळे संस्था चालकांना संस्था कशी चालवायची, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, लाईट बिल कसं भरायचे, फळा खडू कसा आणायचा, आणि जर संस्थेला काही मदत झाली नाही तर येणाऱ्या काळातल्या ग्रामीण भागातल्या संस्था मुळीच चालणार नाही। म्हणून 7व्या आयोगाप्रमाणे आपल्याला 12% पूर्वी जसं देत होतं त्याप्रमाणे त्याची तरतूद झाली पाहिजे, अशी ही माझी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मागणी आहे। बरीचशी गोष्ट, गेले 5 वर्षाच्या करोनाच्या काळातले बिलं अद्याप शिक्षकांना मिळाले नाही, त्याच्यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पात तरतूद झालेली नाही। येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षकांना पूर्ण काही मोबदला मिळणार नसेल, त्या राज्याची शिक्षण व्यवस्था कशी चालणार आहे। येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षकांना पूर्ण सुविधा जर मिळाल्या नाही, ग्रामीण भागाचा आणि शहराचा जर विचार केला तर भरपूर फरक आहे। ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे, शेतकऱ्यांकडे फी भरायला सुद्धा पैसे नाही, त्याच्यामुळे ते विद्यार्थी शाळेत जाणं सुद्धा कठीण झालेलं आहे। शहरामध्ये आणि ग्रामीण भागाचा जर विचार केला, बऱ्याच ठिकाणी मुलांना बसायला सुद्धा जागा नाही, एकाही शाळेमध्ये लाईट नाही। आमच्या निधीमधून जर आम्ही कॉम्प्युटर प्रिंटर दिले तर ते कसे शाळेत चालवायचे, मुलांना कसं शिकवायचं, ट्रेनिंग शिक्षक नाही। बऱ्याचशा शाळांमध्ये आतापर्यंत क्रीडा शिक्षक, कला शिक्षक ही दोन्ही पदं नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा विकास होत नाही। त्याच्या संदर्भात सुद्धा शासनाने याचा विचार केला पाहिजे। आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामधला जेवढ्या प्रमाणात खर्च व्हायला पाहिजे त्या प्रमाणात तो काही खर्च होत नाही, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे। याच्यासाठी ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था जर चांगली करायची असेल तर शासनाने भरू तरतूद केली पाहिजे। मी बऱ्याच वेळेस बघतोय परदेशामध्ये शिक्षकांना जो मान आहे त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात, भारतात असा मान मिळत नाही, त्यामुळे आपली व्यवस्था, शिक्षण व्यवस्था कोलमडत चालली आहे। बऱ्याचशा मॅडम, आपण सुद्धा जपान दौऱ्यावर होता, मी सुद्धा त्या दौऱ्यात होतो, त्या देशामध्ये आपण बघितलं शिक्षकांना 1 नंबरचं पहिले प्राधान्य दिलं जातं। म्हणजे शिक्षक हे सगळं घडवत असतो आणि त्या शिक्षकांना सगळ्या प्रकारच्या सुविधा जर दिल्या नाही तर आमचा शिक्षक कशा पद्धतीने विद्यार्थी घडवतील ही सुद्धा येणाऱ्या काळात मोठी शोकांत आहे। दुसरी गोष्ट, शिक्षक लोकांना अशैक्षणिक कामं फार दिल्या जातात। आता जर बघितलं गेलं तर प्रत्येक सर्वे असेल तर शिक्षकांना दिले जातात।
म्हणजे आमचा उद्देश एकच, आमचा सांगण्याचा हेतू एकच आहे, आमची नेमणूक ज्याच्यासाठी झालेली ते काम आम्हाला करू द्या. जे नियमाचे काम आहे, जे इलेक्शनचे काम असतील, शासकीय काम असतील, ते 100% आम्ही करणार आहोत. पण बाकीचे सर्वे असतील, बाकीचे आदर काम असतील, ते करण्याला जर दिले तर आज परिस्थिती अशी आहे, एक तर शाळेवर शिक्षक नाही आणि त्यात शिक्षकांना बाहेर काम लावायचं, नंतर विद्यार्थ्याच्या याच्यावर परिणाम होतो, अभ्यासावर परिणाम होतो. म्हणून माझी आपल्या माध्यमातून ही विनंती, येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांना हे कामं जर दिले नाही तर बरं होईल. परत दुसरी महत्वाची गोष्ट, मी सरकारचं अभिनंदन करतो. मराठी समाजाला जसं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं, त्याचप्रमाणे धनगर समाजांना सुद्धा आदिवासींच्या आरक्षणाला हात न लावता जर आपण आरक्षण जर दिलं तर तो सुद्धा एक आपलं या काळामध्ये चांगलं काम होईल. त्यानंतर वंजारी समाजाचं सुद्धा 2% आरक्षण आहे, त्यात जर वाढ झाली तर तेही थोडंसं बरं होईल. हा, वंजारीला आरक्षण म्हणजे जर दिलं तर नक्कीच गरीब घटकातले जे लोक आहे, पिढ्यानं पिढ्या परिस्थिती त्यांची तशीच आहे, त्यांना सुद्धा 2% काही होत नाही. याचा जर विचार केला सरकारने तर नक्कीच गोरगरिबाचे मुलं शिकतील. नाही तर आयुष्यभर हे मुलांनी ऊस तोडायचं, आई वडिलांनी ऊस तोडायचं, बांधावर जाऊन त्यांनी भांड्या गोळा करायच्या, बाजारला विकायच्या, आणि अशा परिस्थितीत हालेकीचे दिवस हा भटकंत करणारा समाज आहे. याचा सुद्धा नक्कीच विचार झाला पाहिजे. आणि जुन्या पेन्शन संदर्भात हे धरलं नाही, त्याच्यामुळे हा फार राज्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. मागच्या अधिवेशनमध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं होतं 26,412 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू करू, पण मागच्या कॅबिनेटमध्ये 5,500 लोकांना, शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्यात आली, पण उर्वरित शिक्षक बांधवांना दिली नाही. ते सुद्धा अर्थसंकल्पाला धरले नाही. त्यामुळे हे सर्व बजेटमध्ये धरलं असतं तर समाधान वाटलं असतं. परत एकदा मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.